दरम्यान एवढं नुकसान झाल्यानंतर सुद्धा पावसाचा आता पुन्हा कहर पाहायला मिळतोय। त्याच संदर्भातल्या टॉपमॅन बातम्या बघूया। साताऱ्याच्या खटावमध्ये पुलावरून एक जण वाहून गेलाय। सुरेश गायकवाड असं या वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव, तर ग्रामस्थांकडून त्याला शोधण्याचं काम सुरू। धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या ईट इथल्या संगमेश्वर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, यामुळे नदीकाठच्या गावांना धोका। मांजरा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धाराशिवच्या परांडातील खैरी नदीला पूर, तर पाथरूड परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस। रस्ता वाहतुकीसाठी बंद। ईट आणि पाथरूड या गावाचा संपर्क तुटला। लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर। निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आल्यानं इथली वाहतूक ठप्प, त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। बीड जिल्ह्याला येलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली। नांदेडच्या लोहा तालुक्यातील पळशीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांचं रेस्क्यू। एसडीआरएफचे जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीनं शेतकऱ्याला वाचवण्यात यश। अंबाजोगाई तालुक्यातील घट नांदूर ते बर्दापूर जाणाऱ्या मार्गावर रेणा नदीला पूर। अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। शेतालाही अक्षरशः तळ्याचं स्वरूप, त्यामुळे वाहतुकीचे अनेक मार्गही बंद। बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस। धारूर, वडवणी, माजलगाव या भागातील अनेक नद्यांना पूर। मांजरा प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले। दरम्यान अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प। कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर कोयना धरणातून एकूण 20,764 क्युसेकनं विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।